एक तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि सदैव लक्षात ठेवा की निगेटिव्ह जेवढे राहाल तेवढं तुमचं निगेटिव्ह होणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल सर मला 28 मार्क आहेत, माझं सिलेक्शन होईल का? निराशा सगळीकडे पसरलेली आहे, मला माहिती आहे, आपण सगळ्या अडचणीच्या संघर्षातून जात आहोत, परंतु अनेक वेळा काय होते की लास्ट राऊंड मध्ये देखील लोक लागतात। त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकते, तुमच्या मनासारखी नाही पण थोडी दूर का होईना, पण तुम्हाला एखादी संस्था, एखादी शाळा, एखादी आस्थापना ही बनलेलीच आहे आणि ती तुमच्यासाठीच वाट पाहत आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी होता 100च्या आत मार्क्स होते आणि त्याला इंग्रजी मीडियम मधून दूर मुंबईला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आज ते जॉईनिंग आहे शिक्षण सेवकाचा, त्याचा 2 वर्ष पूर्ण झाले, तिसरं शेवटचं वर्ष चालू आहे त्यांचं। पहा, कारण जिथे आपण पैसे देऊन जातो तिथे आपल्याला महत्व वाटेल, जिथे आपल्याला फ्रीमध्ये कोणी चांगली गोष्ट सांगत असेल तर तिला आपण कधी स्वीकारणार आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, जिथे क्राऊड असतो आणि क्राऊड कन्फ्युज्ड असतो, आपलं होणार की नाही होणार अशा अनेक प्रश्न मनामध्ये असतात, त्यावेळेस स्मार्ट कॅन्डिडेटच समोर जातात। पवित्र पोर्टलच्या या भरती प्रक्रियेमध्ये अनेक उमेदवार जे आहेत ते याच कॉम्पिटिशन मध्ये आणि याच कन्फ्युजन मध्ये आहेत की आता जागा कमी आहेत, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, माझा मार्क, माझे जे स्कोअर आहेत ते देखील ऍव्हरेज आहेत, मध्यम आहेत, कमी आहेत, मग माझं सिलेक्शन होईल की नाही होणार? मित्रांनो, या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व मुद्द्यांवर बोलणार आहोत, अगदी कमी वेळेमध्ये सर्व पॉइंट डिस्कस करणार आहोत की ज्यामुळे आपलं सिलेक्शन हे जास्त लवकर होऊ शकते, सिलेक्शनची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी, चान्सेस वाढतील। कशा प्रकारे आपण आपलं सिलेक्शन क्रिएट करून घेऊ शकतो? तुम्ही कॉम्पिटिशन कमी करू शकता मित्रांनो। स्मार्ट स्कूल सिलेक्शन करायचं आहे, कॅटेगरीचा फायदा उचलायचा आहे, रुरल एरियावर फोकस करायचा आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। जिथे 100 लोक आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचंय का? नाही, ज्या ठिकाणी 20 लोक आहेत त्या ठिकाणी आपण जाऊया, म्हणजे आपलं सिलेक्शनचे चान्स जास्त निर्माण होऊ शकतं। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे की आपल्याला सायकोलॉजीचा विचार करावा लागणार आहे। ज्याला वाटतं ना की माझा विचार होणार नाहीये, माझं सिलेक्शन होणार नाहीये, असे अनेक उमेदवार आहेत, असे जे लाखो विद्यार्थी आहेत ना, त्याच्यापैकी हजारो विद्यार्थी असे निगेटिव्ह आहेत की माझं सिलेक्शन होणार नाही, मला वाटते मी या ठिकाणी अप्लाय करायलाच नाही पाहिजे, ते अप्लाय करतच नाहीयेत, ते प्रॉपरली विचारच करत नाहीयेत, आले प्रेफरन्सेस जनरेट करतील, असाइन करतील, लॉक करतील आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून विथ दोन्हीचे प्रेफरन्सेस लॉक करून ठेवतील, पण यामुळे त्यांचा चान्स 0 होतो। मित्रांनो, हे लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट मिळत जातील। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। बघा मित्रांनो, सिलेक्शन आधी कुठे होते? आधी सिलेक्शन हे आपल्या मनात होत असतं। आता ह्या काही फापट गोष्टी नाही आहेत मित्रांनो, एक तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि सदैव लक्षात ठेवा की निगेटिव्ह जेवढे राहाल तेवढं तुमचं निगेटिव्ह होणार आहे आणि नेहमी जेवढं पॉझिटिव्ह राहाल तर पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत। मित्रांनो, हे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन मी तुम्हाला शिकवत नाहीये, पण जर तुम्ही नकारात्मकच राहाल ना तर तुमच्याकडून ज्या काही शक्यता निर्माण व्हायच्या त्या देखील होणार नाहीये। कोणतेही काम करायचं असेल ना तर त्यासाठी पॉझिटिव्हलीच विचार करावा लागतो। आधी सिलेक्शन कुठे होते? तर आधी सिलेक्शन आपल्या मनात होते आणि नंतर मग कुठे त्या मेरिट लिस्ट मध्ये आपला नंबर लागणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल सर मला 28 मार्क आहेत, माझं सिलेक्शन होईल का? असे अभद्र प्रश्न विचारण्याची आवश्यकताच नाहीये, कारण तुम्हाला ही एक गोष्ट कळून चुकलेली आहे की सिलेक्शन त्यांचं होत असते ज्यांचं गुण चांगले आहेत, ज्यांचे गुण ऍव्हरेज आहेत त्यांचंही सिलेक्शन होते, पण ते व्यवस्थित स्ट्रॅटेजी वापरतात। मी ह्या सर्व अभियोग्यता धारकांना हीच गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहूनच सगळ्या गोष्टींना तुम्हाला फेस करायचं आहे। निराशा सगळीकडे पसरलेली आहे, मला माहिती आहे, आपण सगळ्या अडचणीच्या संघर्षातून जात आहोत, परंतु हा संघर्ष करत असताना ही जी वर्षानुवर्ष चालणारी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये आपल्याला राहायचंय। एक निराशा, एक निगेटिव्ह क्षण तुमचं जे काही एवढ्या वर्षाचं जे काही शिक्षणाचं स्वप्न आहे, एवढी मेहनत आहे, ती वाया घालवू शकते ना, म्हणून त्यातून बाहेर निघायचंय। तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह राहा आणि मनामध्ये एक इच्छा ठेवा की यस, या वर्षी मला लागायचंय, माझं सिलेक्शन झालंच पाहिजे। अनेक वेळा काय होते की लास्ट राऊंड मध्ये देखील लोक लागतात। अहो, पहिल्या राऊंड मध्ये नाही लागले काय हरकत आहे, सेकंड फेज होते ना आपल्या इकडे, सेकंड राऊंड मध्ये होईल। सेकंड राऊंड मध्ये जर नाही लागले तर लक्षात घ्या, तुमचं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नाही झालं सिलेक्शन, नो प्रॉब्लेम, तुमच्यासाठी विथ इंटरव्ह्यूचा पण पर्याय उघडा आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थाचे ह्या काही ज्या आहेत त्या पैसे खाण्यासाठी बसलेल्या नाही आहेत,
त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकते, तुमच्या मनासारखी नाही पण थोडी दूर का आहे ना, पण तुम्हाला एखादी संस्था, एखादी शाळा, एखादी आस्थापना ही बनलेलीच आहे आणि ती तुमच्यासाठीच वाट पाहत आहे. त्याच्यामुळे त्या क्षणासाठी तुम्हाला तयार राहायचंय, कारण तेच सिलेक्ट होणार आहेत जे शेवटपर्यंत टिकणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक माझी गोष्ट लक्षात ठेवा, तेच सिलेक्ट होणार आहेत जे शेवटच्या क्षणापर्यंत टिकणार आहेत. गेम शेवटपर्यंत खेळणारे जिंकत असतात, मधातच गेम सोडून जाणारे कधीच जिंकत नाहीत. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. तुमची कन्सिस्टन्सी, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कन्सिस्टंट असणं आवश्यक आहे. हीच तुमची हिडन पॉवर आहे. आज काय करायचंय आपल्याला की पोर्टल चेक करायचंय. पोर्टलवर जाहिराती अपलोड करणं सुरू झाल्या. ह्या आस्थापना जाहिराती अपलोड करत आहेत. मग सर आता आमच्या कॅटेगरीच्या जागाच नाहीयेत. एवढं तर इतकं निगेटिव्ह नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभर सेंट्रलाइज सिस्टीम आहे. पवित्र पोर्टलला तुम्हाला प्राधान्य देता येत आहेत. आणि अनलिमिटेड प्राधान्यक्रम जर नसले तरी लिमिटेड प्राधान्यक्रम कसे द्यायला पाहिजेत हे आपण यामध्ये शिकणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या तुम्ही मेंटॉरशिपच्या क्लासेसला जॉईन झाले असतील तरी काही हरकत नाही. माझा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे. जर नाही झाले जॉईन तरी मी तुम्हाला व्यवस्थित गोष्टी सांगत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा मित्रांनो. जे फ्री मध्ये मिळते त्याला आपण महत्व देत नाही, त्या अशा गोष्टी करायच्या नाहीये. एक तळमळीनं तुमचा भाऊ तुम्हाला सांगत आहे तर लक्षातच घ्यायचं, या गोष्टीवर लक्ष ठेवायचं. टॅलेंट महत्वाचं आहे का? टॅलेंट तर लागणारच आहे, पण टॅलेंट नसून कन्सिस्टन्सी ही महत्वाची, ही तुम्हाला सिलेक्शन देणार आहे. आता पहा, माझ्याकडे असेही काही मित्र आहेत ना की ज्यांचे मार्क्स कमी होते, ऍव्हरेज मार्क होते, खोटं नाही आहेत. मीडियम इंग्लिश वाला विद्यार्थी होता, 100च्या आत मार्क्स होते आणि त्याला इंग्रजी मीडियम मधून दूर मुंबईला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आज ते जॉईनिंग आहे. शिक्षण सेवकाचा त्याचा 2 वर्ष पूर्ण झाले, 3रं शेवटचं वर्ष चालू आहे त्यांचं. पहा, माझ्याकडे असे कॅन्डिडेट आहे ज्यांचे मार्क ऍव्हरेज होते, पण त्यांनी काय केलं, त्यावेळेस स्मार्ट प्रिफरन्सेस दिले. स्मार्ट प्रिफरन्सेस देऊन आज ते शिक्षक झालेले आहेत मित्रांनो. आणि तुम्ही देखील शिक्षक होऊ शकता. Yes, you can become the teacher. Yes, you can achieve your goal. But for that, you must have to be positive and you must have to keep in your mind that I have to give the preferences in the proper way. तिथे तुम्हाला मागे हटायचं नाही, मागे सरकायचं नाहीये. अहो, आज ते शिक्षक झालेले आहेत, तुम्ही देखील शिक्षक होऊ शकता ना. तुम्ही देखील विचार करा, जागा कमी आहेत, सगळीकडे जागा कमी आहेत. हा काय विचार आहे? जागा कमी असू द्या ना, किती कमी असू द्या. तुमच्यासाठी किती जागा लागणार आहे? 1 जागा लागणार आहे फक्त. तुमच्यासाठी 1च जागा लागणार आहे. प्रत्येक जागेसाठी 1 कॅन्डिडेट लागणार आहे ना. मग ती जागा तुमची होऊ शकणार नाहीये का? होऊ शकते मित्रांनो, ती जागा तुमची होऊ शकते. आजच निर्णय घ्यायचा आहे. निराश व्हायचंय का लढायचंय? निराश व्हायचंय का लढायचंय? लढायचं आहे ना. मग जागा कमी आहेत म्हणून तुमची मेहनत कमी नाहीये ना. तुम्ही मेहनत केली होती ना, काही हरकत नाही. जे मार्क्स आले ते एक्सेप्ट करा. आता प्रिफरन्सेस कसे द्यायचे हे वेळोवेळी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजचा हा व्हिडिओ काय सांगत आहे काय नाहीये हे तुम्हाला या व्हिडिओ मधून काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. प्लीज व्यक्त व्हा. व्हिडिओला जर तुम्हाला जर एखादाही मुद्दा पटला असेल तर लाईक करा मित्रांनो. तिथे आता कंजूशी करू नका, कारण जिथे आपण पैसे देऊन जातो तिथे आपल्याला महत्व वाटते. जिथे आपल्याला फ्रीमध्ये कोणी चांगली गोष्ट सांगत असेल तर तिला आपण कधी स्वीकारणार आहे? कारण जिथे आपण पैसे देऊन जातो तिथे आपल्याला महत्व वाटते. जिथे आपल्याला फ्रीमध्ये कोणी चांगली गोष्ट सांगत असेल तर तिला आपण कधी स्वीकारणार आहे? कमेंट मध्ये लिहा, होय सर मी लागणारच आहे, मी शिक्षक होणारच, लाजू नका. बिलकुल नाही. कोण माझी कमेंट वाचणार आहे वाचू द्या, पण लिहा ना कॉन्फिडेंटली. येस, आय विल बिकम द टीचर, आय विल बिगी अ टीचर. मी शिक्षक होणारच, यस असं लिहा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. निराशेमध्ये अडकून बसायचंय का? नाही, बाहेर निघा. वेगवेगळे पर्याय आहेत, अनेक मार्ग आहेत. त्या मार्गाने आपला निकाल लागणार आहे. आपल्याला शिक्षक होण्यासाठी जे प्राधान्यक्रम द्यायचे ते कसे द्यायचे हे सगळे एकाच व्हिडिओमध्ये नाही. मी एक व्हिडिओ देणार आहे, तो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. मार्क कमी असतील तरी देखील सिलेक्शन होऊ शकते. त्याच्यासाठी माझा एक व्हिडिओ येणार आहे पुढचा, तो व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा मित्रांनो. आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टला प्राधान्य देणार आहेत हे देखील कमेंट मध्ये लिहा. तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून बिलॉंग करता हे देखील कमेंट मध्ये लिहा. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल ना की मला शिक्षक व्हायचं आहे तर अजिबात हार मानायची नाही. लढायचं आहे, कारण इतके दिवस वाट पाहिली आहे, आता बी वाटच पाहणार आहोत. परंतु याच्यात प्रत्येक वेळेस आपापल्याला आपला रोल प्ले करायचा आहे. काय आता जागा कमी आहेत, मग चला ना आपापल्या जिल्ह्यामध्ये डिस्कस करा.
की प्रत्येक आस्थापना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करत आहेत की नाही याची चौकशी करा. घरात बसायचंय सगळ्यांनी, काय हरकत नाही, पण जे जे पॉसिबल आहे त्यांनी देखील समोर येऊन काय करायचं, चौकशी करायची. जास्तीत जास्त संस्था, शाळा, आस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्या पाहिजे ना, तर जागा वाढ होते. आपण घरामध्ये बसणार. अनेक लोक आहेत जे आंदोलन करून आपले हक्क मिळवून घेत आहेत. अर्थातच प्रत्येकाला हक्क आहे, त्यांना त्यांचा हक्क आहे, ते आंदोलन करू शकतात. अनेक कंत्राटी शिक्षक आहेत जे गेल्या 10 वर्षापासून सर्व्हिस करत आहेत कमी मानधनावर. अर्थातच जे आपल्याला मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त मानधन असून देखील पण त्यांची जीवनात देखील हलाखीची परिस्थिती आहे, ते देखील उपोषण करत आहेत. तिकडे मुंबईला उपोषण करताना गेल्या 2-3 महिन्यापासून उपोषण चालू आहे की आम्हाला परमनंट करा. कंत्राटी शिक्षकांच्या मागण्या आहेत या, मग त्यांना परमनंट करण्यासाठी ते एकत्र येऊन संघर्ष करत आहेत. अर्थात तो त्यांचा हक्क आहे. मग तुमचा भविष्यातील हक्क तुम्हाला जर पाहिजे असेल तर घरात बसून मिळणार असेल तर तुम्ही सांगा. मग आपल्याला हा हक्क मिळवायचा असेल ना तर थोडंफार मागावं लागणार आहे. एखादा लेकरू जरी रडल्याशिवाय आईला कळत नाही की त्याला भूक लागलेली आहे, तसंच आहे ना, आपण देखील या शासनाचे लेकरच आहोत. मग शासनाला जर आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर मग आपण त्यांच्याकडे लेकरू होऊन जायला पाहिजेत. किंवा आम्हाला ह्या आमच्या मागण्या आहेत, ही आमची परिस्थिती आहे, आमच्या ह्या जागा भरल्या पाहिजेत, हा आमचा अधिकार आहे, तो आम्हाला मिळवून द्या. यासाठी थोडंफार तर बोलायला पाहिजेत ना, व्यक्त व्हायला पाहिजेत ना. म्हणून कुठल्याही प्रकारची निराशा ठेवू नका. शिक्षक व्हायचंय, आपण शिक्षक होण्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आपण आपलं शिक्षक होण्याची भूमिका निभावणारच आहोत. तर ही शिक्षकाची भूमिका पार पाडत असताना कधीतरी स्वतःच्या हक्कासाठी पण आपण लढायला तयार झालं पाहिजे, व्यक्त व्हायला तयार झालं पाहिजे, बोलायला तयार झालं पाहिजे, पॉझिटिव्हली चर्चा करायला पाहिजेत. आणि हे सगळं जेव्हा आपण करणार आहेत आणि हे सगळं एकत्र येऊन जेव्हा होणार आहे त्यावेळेसच हे सगळं शक्य होणार आहे. बरं, आता मी थोडस अधिक जास्त बोललो असेल, तुम्हाला कोणाच्या भावना याच्यामध्ये दुखवायचा कोणाचा माझा हेतू नाहीये. परंतु यामध्ये आपण सर्वांनी ही जी निराशा असेल ना की बा मी होऊ शकतो का नाही सर, माझं होईल की नाही आहे, ऑब्विसली तुमचं होणार आहे. मग आता निगेटिव्ह कमेंट्स वाले कुठेही काही टाकू शकतात, सर मला 28 मार्क आहेत, सर मला 12 मार्क आहेत, माझं शिक्षण होईल का, मी सिलेक्शन होईल का. हे तर तुम्हाला कळायलाच पाहिजे ना की बा आपल्याला मार्क्स किती आहेत त्याच्यानुसार सिलेक्शन होईल का. पण जिथे जिथे पॉसिबिलिटी आहे, जिथे जिथे होप आहे, जिथे जिथे आपली विल पॉवर आहे, ज्या ठिकाणी आपलं होण्याचं सिलेक्शन होण्याचे चान्स आहेत ना, त्या जागा शोधून काढण्याची स्ट्रॅटेजी आपल्याला वापरता आली पाहिजे, ते विचार आपल्याला करता आले पाहिजे. त्याच्यासाठी तयार राहा, सज्ज राहा. येणारा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघा आणि आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, वाटलं तर शेअर करा. काय आपली मोठी अकादमी नाही आहे, वन मॅन शो आहे, तुमच्यासारखाच मी आहे. मग जर आवडलं तर व्हिडिओला तुम्ही कधीतरी प्रतिसाद देत जा. त्यामुळे बी पॉझिटिव्ह मित्रांनो, लवकरच आपलं हे शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी निराशेमधून बाहेर यायचं आहे. हा एक मी छोटासा प्रयत्न केलाय यामधून आपल्याला बाहेर काढण्याचा. तुम्हाला जर यामध्ये माझे जे काही इमोशन एक्सप्रेशन आहेत ते विचित्र वाटले असतील तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, बट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से यू. चला एकत्र येऊया, शिक्षक बनण्यासाठी प्रयत्न करूया, शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह राहूया आणि आपलं बेस्ट देऊन सिलेक्शन होण्याची जी काही आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी लढूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.